नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, लाडकी बहीण या योजनेची शेवटची तारीख ही 30 ऑगस्ट दिलेली आहे। परंतु मित्रांनो, आपण अर्ज कधी भरावा की त्यामुळे पहिल्या टप्प्याच्या यादीत आपले नाव आले पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, सुरुवातीला लाडकी बहीण जी योजना होती तिची शेवटची तारीख ही 15 जुलै देण्यात आली होती आणि जे लोक जुलैमध्ये फॉर्म भरत होते त्यांना सरकार ऑगस्ट मध्ये 1500 रुपये टाकणार होतं, पण आता या ठिकाणी मुदत वाढवून देण्यात आलेली आहे। ती मुदत 31 ऑगस्ट करण्यात आली आहे। पण तुम्ही जर लवकरात लवकर तुमचा फॉर्म भरला तर पहिल्याच टप्प्यामध्ये तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो। तर मित्रांनो, मी तुम्हाला यासाठी म्हणतोय की अर्ज हा लवकर भरा, कारण मित्रांनो ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये आता निवडणुका तोंडावर येणार आहेत आणि सप्टेंबर मध्ये आचारसंहिता देखील लागू शकते। तर सरकार तुमच्या खात्यावर 1500 रुपये कधी टाकेल, तर त्यामुळे म्हणतोय की लवकरात लवकर या योजनेचा अर्ज भरा। तर मित्रांनो, अर्ज कधी भरायचा तर त्याचे वेळापत्रक इथे दिलेले आहे, तर ते तुम्ही बघू शकता। जर तुम्ही या वेळापत्रकानुसार अर्ज भरला तर आपला अर्ज पहिल्याच टप्प्यामध्ये मंजूर होईल आणि त्यानंतर आपल्या खात्यावर देखील 1500 रुपये येतील। तर मित्रांनो, ज्या लोकांना कागदपत्राची जुळवाजुळव करायला वेळ लागत आहे अशा लोकांनी घाई करू नका, कारण जर तुम्ही 30 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरला तर आणि त्यानंतर तुमचा अर्ज जेव्हा पात्र होईल, यादीमध्ये नाव येईल, त्यानंतर तुम्हाला 1 जुलै पासून पैसे हे दिले जाणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही चिंता करू नका। जर तुमचे कागदपत्र तयार असतील तर लवकरात लवकर अर्ज तुम्ही भरा। तर मित्रांनो, अर्ज तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने मोबाईल वरती देखील भरू शकता। अर्ज हा मोबाईलवर भरताना इंग्रजीमध्येच भरा आणि आधार कार्डवर जसे नाव आहे तसे बरोबर आधार कार्डवरचे नाव बघून तुम्हाला तशीच स्पेलिंग आधार कार्ड प्रमाणे मोबाईलवर फॉर्म भरताना टाकायची आहे। तर तुमचे लग्नापूर्वीचे जे काही नाव आहे ते देखील तुम्हाला बरोबरच टाकायचे आहे आणि जे तुमचे कागदपत्र आहेत ते देखील तुम्हाला व्यवस्थित आणि स्पष्ट दिसतील अशा स्वरूपात तुम्हाला अपलोड करायचे आहे। तर मित्रांनो, अर्ज भरताना जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट करून सांगा। तर मित्रांनो, जर तुमचा पण अर्ज भरताना काही चुकला असेल तर अशा परिस्थितीमध्ये अर्ज सुधारण्याची जी लिंक आहे ती लिंक अजून आलेली नाही, तर अर्ज दुरुस्त करण्याची जी प्रक्रिया आहे ती अजून सुरू करण्यात आलेली नाही। तर मित्रांनो, तुमचा अर्ज चुकला असेल तर चिंता करू नका, त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिले जातील। त्यामुळे जर तुमचा अर्ज सबमिट झाला असेल तर होऊ द्या, तुम्ही यादीची वाट बघा आणि यादी आल्यावर त्या ठिकाणी तुमचा अर्ज मंजूर झाला का नाही ते बघा। ज्यावेळेस या योजनेच्या यादी प्रसिद्ध होतील त्यावेळेस त्याची माहिती आपल्या चॅनलवर सर्वात पहिले देण्यात येईल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद।